बातम्यांचा बुलंद आवाज, महा 24 तास. नमस्कार, महा 24 तास न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बातमी येते नांदेडच्या हदगावमधून. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत द्या. सरसकट कर्जमाफी करा. हदगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करा. 8,500 तुटपुंजी रक्कम हेक्टरी नको. शिब्द्रा येथील शेतकऱ्यांची मागणी. शेती नुकसान भरपाई संदर्भात शासनाने जाहीर केलेल्या तुटपुंजी मदत घेण्यास शिब्द्रा येथील गावकऱ्यांचा ग्रामपंचायतचा ठराव घेऊन केला विरोध. गेल्या 2 महिन्यापासून सतत अतिवृष्टीसारखा पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात 100% नुकसान झाले आहे. यामध्ये सोयाबीन, कापूस, उडीद, मूग, हळद या सर्व पिकाचे 100% नुकसान झाले आहे. हदगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा व हेक्टरी 50,000 रुपये मदत द्या अशी मागणी हदगाव तालुक्यातील शिब्द्रा येथील नागरिकांनी केली आहे. शेती नुकसान भरपाई संदर्भात शासनाने जाहीर केलेले हेक्टरी 8,500 अनुदान ही तुटपुंजी मदत घेण्यास शिब्द्रा येथील गावकऱ्यांच्या ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन विरोध केला आहे. ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन गावाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. आम्ही हदगाव तालुक्यामधून शिब्द्रा या गावचे रहिवासी असून आमच्या गावामध्ये प्रचंड पाऊस झाला, ढगफुटी सारखा पाऊस झाला. त्याच्यामुळं आम्हाला 85 रुपये हेक्टर गुंठ्याचा आम्हाला कुठलाही घर चालण्यासाठी किंवा लेकराचं शिक्षण होण्यासाठी आम्हाला निधी पुरी होत नाही. आम्हाला हेक्टरी 50,000 रुपये द्यावा आणि आम्ही जे शासनाला पैसे भरलेले आहेत विम्याचे, त्याची सुद्धा विम्याची ताबडतोब मंजुरी करावी. आणि तिसरा मुद्दा, या सरकारने ढगफुटी सारखं पावसाने एवढं मोठं थैमान घातलेलं असून सुद्धा शासन कर्जमाफीसाठी दुर्लक्ष करते. आमची प्रशासनाला अशी विनंती आहे, कर्जमुक्ती सुद्धा करावी. अशा आमच्या मिळून 3 मागण्या आहेत. आम्ही शेतकरी आहोत. आमच्या गावाच्या दोन्ही भागाला पूर्व आणि पश्चिमेकडे 2 नाले आहेत आणि यंदा या ढगफुटीने जबरदस्त भयंकर नुकसान झालेले आहे. तर ही यांनी सांगितल्याप्रमाणे तुमचे 8,500 जे आम्हाला याच्यात बसणार नाहीत नियमात, आमची भयंकर नुकसान झालेली आहे. ती मदत जी आहे ते तुटपुंजी आहे, तिला आमच्या शेतकऱ्याचं बियाणाचा खर्च निघत नाही त्याच्यामध्ये. तर आम्हाला ते 50,000 प्रमाणे हेक्टरी प्रमाणे मदत मिळायला पाहिजे. सरकारकडे काय मागणी असेल आता? सरकारकडे 50,000 रुपये हेक्टर